मित्रांनो, द हॅबिटेट स्टुडिओ नावाच्या एका स्टुडिओमध्ये कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन एक गाणं म्हणतो. तिथून ही कॉन्ट्रोव्हर्सी सुरू होते. तिथून हा वाद सुरू होतो. त्या गाण्याचे पडसाद असे उमटतात, की द हॅबिटेट स्टुडिओची शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाकडून तोडफोड केली जाते. त्यानंतर कुणाल कामरावरती गुन्हाही नोंद केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात, की जर का कुणाल कामराने माफी मागितली, तर हे प्रकरण इथे संपेल. पण ते तसं होत नाही. कुणाल कामरा म्हणतो, की मी माफी मागणार नाही. जे जसं घडलं ते तसं मी गाण्यात सांगितलं. त्यानंतर कुणाल कामरा स्टुडिओची तोडफोड केलेली असते त्याच्यावरती एक गाणं तयार करतो आणि स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जखमेवरती मीठ चोळतो. त्यानंतर पुन्हा एकदा कुणाल कामरा एक ट्विट करतो आणि त्याच्यामध्ये असं सांगतो, की मी तर काहीच दुसरं वेगळं म्हटलेलं नाही आहे. जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी म्हटलेले होते, तेच मी आता म्हटलेलं आहे. खरं तर आमदार रोहित पवार ज्या प्रकारे म्हटले, त्याप्रकारे जर का एकनाथजी शिंदे साहेबांनी या गाण्याकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी जर का या गाण्याकडे दुर्लक्ष केलं असतं, तर ते त्यांच्याच पथ्यावरती पडलं असतं. किंबहुना हे गाणं कधी आलं, कधी गेलं, हे लोकांना कळालंही नसतं. पण जसं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली, तसं तेवढ्याच प्रमाणात हे गाणं जास्त व्हायरल झालं. शिंदेंच्या शिवसेनेच्या रिॲक्शनमुळे 2 गोष्टी घडल्या. एक तर कुणाल कामराचे इतरही बरेचसे व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले. आणि दुसरी गोष्ट, आता लोकं तुम्हाला विचारू लागले, की जेव्हा सोलापूरकर, कोरटकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा तुम्ही काय करत होते?